राम राम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलोर भाई सब संतन की जय गणपति बप्पा मोरया अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी गातले हरवूनिया जैसे समुद्र लवण न पडे तेव्हा वेगळे अल्प आवडे मग वय सिंधूचे एवढे मुळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जहाले त्याने एक देशीय परी व्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि कधी जरी आगवे तरी अकर्ता तो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरक्षा वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षाणां ज्ञानदानेकदक्षं कोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी तो का कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी जेने भ्रांतीपासून होतले गुरुवाक्य म्हणत होतले मग आत्मस्वरूपी गातले हरवूनिया जैसे समुद्र लवण न पडे तो वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूचे एवढे मुळे तेव्हा तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य जहाले त्याने एक देशीय परी व्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो बघा आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं अजून एक सुवर्ण पर्वणी म्हणायला हरकत नाही बुद्ध सरकार योग भगवंत हनुमंतराय यांची जयंती याच्या निमित्तानं आज तुम्हा सर्व संत जनांच्या साधू जनांच्या महात्म्यांच्या चरणांवरती समर्पित करण्यासाठी निवडलेली होती सार्थ ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका की ज्याच्यामध्ये विश्वाचं अंतिम सत्य असं माऊलींनी सांगितलेलं आहे पण ते कधी कळेल आपल्याला जेव्हा स्वामींची आपल्यावरती कृपा होईल मला तर वाटतं प्रवचन कृपेसाठी ओळ सुद्धा मी गुरूंबद्दलच निवडलेल्या स्वामी आपल्या सर्वांचे गुरु आहेत परंतु मला असं वाटतं की गुरूंची आपण पूजा करतो
परंतु गुरुचं स्वरूप काय, गुरु नक्की आपल्या जीवनात आल्यानंतर करतात काय, गुरुंच्या ठिकाणी आपण मागणं काय करतो, गुरुंकडे काय मागतो आणि गुरुंकडे नक्की आपण काय मागितलं पाहिजे ते जर समजून घ्यायचं असेल तर संतांची आपल्यावरती कृपा झालेली पाहिजे. अशा स्वामींच्या चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेल्या ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 5 कर्म संन्यास योग श्लोक क्रमांक 7 त्याच्यामधील ओवी क्रमांक 34 ते ओवी क्रमांक 37 आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेले आहे. माऊली पहिल्याच ओळीमध्ये सांगतात की जेणे भ्रांती पासून मिळतले गुरुवाक्य म्हणत होतले मग आत्मस्वरूपी गातेले हरवून या. माऊलींना काय सांगायचं याच्यामध्ये, जेणे भ्रांती पासून मिळतले. आज जर आपण पाहिलं तर जीवाला झाली भ्रांती, पण आपल्याला मला वाटतं माहित नाही आपल्याला की कोणती भ्रांत पडलेली आहे. भ्रांत म्हणजे विसरलाय. संत माता विसरले तर या थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. जीवाला कोणती भ्रांत झालेली बरं, जीवाला भ्रांत अशी झालेली आहे की मी देह अशी जीवाला भ्रांत झाली आणि ही भ्रांत जीवाला 84 लक्ष योनीमध्ये फिरायला भाग पाडते. तसं वास्तविक पाहायला गेलं तर जीवाच्या आतमधील असणारा देहाबद्दल माऊलींनी काय सांगितलं, देह तव पाचाचे झाले ते कर्माच्या गुणे बनतले भवत असे चाके सुधले जन्म मृत्यूच्या. आपल्याला जर मनुष्य जन्म भेटला बघा, मला वाटतं जरा सर्वांना वाटेल की विषयांतर होते, परंतु ओळी सुद्धा पहिलं तो गुरूंचं सांगितलंय मत. गुरु नक्की करतात ते आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर गुरूंची भक्ती कशी करावी याच्याबद्दल माऊलींनी ज्ञानेश्वर मध्ये सांगितलं. जीवाला जी झालेली भ्रांत मी देह आपला मनुष्य जन्म सहज भेटला का पाहायला गेलं तर एक दृष्टांत पण सांगायचं असतं की एकदा एक आंधळा माणूस नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेला. आंघोळ करायला गेला असताना तो भजन करत होता, विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजत होता आणि त्या टाळ्या वाजत असता असता अचानकपणे कावळा त्या मनुष्याच्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये सापडला. तर त्याला खूप आनंद झाला. तो कावळा घेऊन तो राजाच्या दरबारी गेला. राजाने सुद्धा त्याला पुरस्कार दिला. का पुरस्कार दिला की आंधळ्या माणसाने कावळा पकडला. तर राजाने त्याला काय सांगितलं की पुन्हा जाऊन दुसरा कावळा पकडून. हा माणूस पुन्हा नदीमध्ये गेला आणि पुन्हा एक कावळा बगलीमध्ये ठेवला आणि टाळ्या वाजवू लागला. कावळा सापडला का हातामध्ये. त्या आंधळ्या माणसाला वाटलं की आपलीच टाळी बारीक पडते म्हणून आपल्या हातामध्ये कावळा येत नाही. तर त्याने काय केलं, दोन्ही हातवरती घेऊन मोठ्याने टाळा वाजवायला लागला. तर जेव्हा हातवरती गेला इथला पण निघून गेला आणि दुसरा सापडेल का. जसं आंधळ्या माणसाच्या हातामध्ये अवचट अचानकपणे तो कावळा सापडला तसा हा मनुष्य जन्म आपल्याला भेटला. मनुष्य भेटणं सोपं नाहीये. संत सांगतात नरदेह निभान लागले हाती उत्तम सार उत्तम गती होईन देवाची म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे लक्ष 84 न चुके तेरा. आपल्याला नरदेह भेटला किंवा अजून सांगतात की नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्याच्यामध्ये दुःख ना तुम्ही 8व्या मधुसूदना. हा नरदेह भेटला ना आपल्याला अचानकपणे भेटलेला आहे. नरदेवाचा अर्थ काय, संत सांगतात नरदेह येऊन तो काय केले अवघे मुद्दलची गमविले न होता ब्रह्मज्ञान श्वान शुक्रा समान. हा नरदेव जो भेटला 84 लक्ष योनी पार करत करत असं भागवतामध्ये योगाचा संदर्भ आतावर सांगितलं की भगवंताने किंवा ब्रह्मदेवाने 83,99,999 जीव बनवले. परंतु या सर्व प्राण्यांमध्ये भगवंताला ओळखणारा कोणताही प्राणी नव्हता. नाथबाबा सांगतात इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही केवळ शिष्णद्वारे पाही व्यवसाय घडविती देहाते. नाथबाबा सांगतात की मनुष्य जो योनी वगळता इतर कोणत्या प्राण्यांमध्ये गेलं तर विचार ते काय नाही. ते काय करतात फक्त प्रजनन सृष्टी उत्पन्नाचं कार्य करतात. आणि त्याच्यानंतर भगवंताने 83,99,999 जीवांनंतर एक मनुष्य प्राणी बनवला. तेव्हा नाथबाबा सांगतात की देखोन मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी अधिकार ब्रह्मज्ञानासी येणे देह मत प्राप्ती. जेव्हा 83,99,999 जीवांनंतर मनुष्य प्राणी बनवला त्या मनुष्य देहाला पाहून ब्रह्मदेवाला आनंद झाला, भगवंताला आनंद झाला. का तर हाच मनुष्य प्राणी जो आहे तो या देहामध्ये भगवंताचं भजन करू शकतो, भगवंताची ओळख प्राप्त करून घेऊ शकतो, नवे नवे संतांना शरण जाऊ शकतो आणि स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु पुढे काय सांगतात पावण्या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञान तो दाढीचा मेंढा जाण कुशल चरण विचारता.
नाथबाबा सांगतात परम पवित्र असं नरदेव जर भेटला आणि नरदेव भेटून सुद्धा जर ब्रह्म नाम घेत नाही, संतांना शरण जात नाही, त्यांना लांब गाडीचा बोकड नाथबाबांनी म्हटले आमचं काय नाही, हे सगळं आपल्या संतांचं आहे. नाथबाबत मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की बघा श्रीमद भागवत महापुराण याच्यामध्ये 12 स्कंद आहे, त्याच्यामध्ये कितव्या क्रमांकाचा स्कंद नाथबाबांनी मराठी भाषांतरासाठी घेतला असं काही माहित नाही. कारण संत श्रीपाद बाबा सांगायचे खाली बसणारे जे श्रोते मंडळी आहे ही सोन्याहून पिवळी आहे. आज जर जगामध्ये काही भागवत चालले असतील केवळ कृष्ण आणि उद्धव यांच्या कथा चाललेल्या आहेत. एकनाथी श्रीमद भागवत महापुराणाचा 11वा स्कंद एकनाथ महाराजांनी निवडला कसा निवडला की निवडायला सांगितला. नाथबाबा दुसऱ्याचा पहिल्याच अध्यायात सांगतात की त्याने नवल केले इथं मूर्खा अतिशय भागवत शेखी बोलवेले प्राकृत एकादशात देशभाषा. आपल्याला थोडं यायला लागलं कीर्तन प्रवचन थोडं आपल्याला भक्ती जारी चांगलं मोबदला भेटायला लागला का आपण स्वतः खूप भारी समजतो. संत तसे नाही. नाथबाबांनी स्वतः काय सांगितलं माझ्या सद्गुरूंनी उपकार केले, त्यांनी नवल केलं, माझ्यासारख्या मूर्खाच्या हातात एक 11वा स्कंद दिला भागवताचा आणि म्हटलं कर मराठी भाषांतर. माऊली सुद्धा ज्ञानेश्वर सांगतात एरवी तरी मी मूर्ख जरी जहाल अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असेल. संत स्वतःला संत पदावर पोहोचला असं देखील स्वतःला शून्य समजतात, त्यांना म्हणतात संत. असं जेव्हा नाथबाबांनी भागवतामध्ये सांगितलं की मनुष्य जन्म ज्याला भेटला आणि त्याने ब्रह्म नाम जर घेतलं नाही आणि गोष्ट सांगायची वाटतो आपला मनुष्य जन्म जो भेटलाय ना तो घर दार प्रॉपर्टी बंगला इस्टेट याच्यासाठी मुळीच भेटलेला नाही हो. खोटं वाटत असेल तर नाथबाबा भागवतात पण सांगतात नरद्या पाहुण्या देख जो न साधू ब्रह्मसुख तो जना माझी महामूर्ख विश्वासघातकी देवाचा. आपण जर व्यवहारिक जीवनामध्ये आपल्या मित्रांसोबत धोका केला, बायकोसोबत धोका केला, नवऱ्यासोबत धोका केला तर आपल्याला किती राग येतो. आपल्या व्यक्तीने जर आपल्यासोबत धोका केला पण नाथबाबा म्हणतात तर आपण भक्ती करू सुद्धा आपल्याला काय म्हणतात की जना माझी महामूर्ख विश्वासघातकी देवाचा. मग का बरं आपल्या भक्ती बरोबर चाललंय की नाही चाललं. जर एक प्रश्न विचारायचा वाटतो आपण जर गुरुवारच्या आठवडे बाजारामध्ये हॉटेलमध्ये जर गेलो मेथीची भाजीची गड्डी घ्यायची कोथिंबीरची गड्डी घ्यायची मला वाटतं आपण सगळे जातो पोटात हात घालतो ती गड्डी घेतो पिशवीत आपण टाकतो घरी निघून येतो असंच करतो ना. मग आपण तिथं निवड करतो ना गड्डी हातात घेणार त्याची पानं बघणार कीड लागलीये की गवत आहे का काय सगळं निवडून घेतो. आणि इकडे परमार्थामध्ये भक्ती करताना भक्तीचं वर्म कळलं पाहिजे ना आपल्याला. ऐसे वर्मामध्ये दावी नारायण अंतरिक्षा खुना प्रगटून आपली तुम्हाला सर्वांची भक्ती चाललेली आहे पण ती भक्ती आपण करतो ती भक्ती संतांना मान्य आहे का ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. अजून एक विचार असं वाटतं की एखाद्या मुलाचं लग्न करायचं त्या मुलाला जर आपल्या मुलगीला त्या मुलाला द्यायचं असेल तर मला वाटतं ती मुलगी जर बायोडाटा मुलाचा गेला मुलीचा आला ती जे बायोडाटा जोडला लगेच लावून जातात ना. काय विचारपूस होते मुलाला जमीन किती आहे, मुलगा व्यसनी आहे का, मुलगा काय करतो, मुलाचे मित्र काय, मुलाचा परिवार काय, मुलाच्या घरी काय काय किती विचार करतो. मला एक सांगायचंय की आपला मनुष्य जन्म जो आहे मला सांगा आता इथे मी बसलो पण इथून खाली उतरणार मी जिवंत असेल की नसेल मला गॅरंटी आहे का. मनुष्य जन्म हा आपला पाण्यावरचा बुडबुड आहे. जर मला सांगा आता या क्षणानंतर पुढच्या क्षणाला आपल्याला शाश्वती नाही की आपण जगू की मरू पण तरी पण आपण भविष्याविषयी किती चिंता करतो. पण त्या भक्तीचं वर्म जर ओढलं तर माऊली ज्ञानेश्वर सांगतात एरवी माझ्या भक्ता असे संसाराची चिंता काय समर्थाची कांता गोरांना मागेल. राजेश बायको भीक मागेल ना राज्यात जाऊन मागेल का. राजेश बायकोला काय भीक मागायची गरज आहे राजेश बायको. तसं आपली भक्ती जर योग्य मार्गाने चालली असेल ना आपल्याला कोणतीच गोष्ट भगवंताकडे मागायला लागणार नाही. स्वामींचं उदाहरण घ्या ना. स्वामी कोण भगवान दत्तात्रयांचे अवतार. भगवान दत्तात्रय अवधूत चिंतनात एकनाथ महाराजांनी मला दत्तात्रय भगवंतांची आरती केली त्यातमध्ये काय सभाय अभ्यंतरी तूच एक दत्त अभाग्यासी कैसे नाही कळेल माता. नाथ बाबा सुद्धा आरतीत सांगतात की सभाय अभ्यंतरी तूच एक दत्त आहेस पण आपल्याला ते कळत नाही. माऊली ह्या ओळमध्ये तेच सांगतात की जेणे भ्रांतीपासून तर जीवाला भ्रांती झाली मी देह अशी जीवाला भ्रांत झाली आणि त्याच्यामुळे काय झालं पुन्हा 84 लक्ष मध्ये आदि गुरु शंकराचार्य सांगतात दुर्लभम प्रेम एव येतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. आदि गुरु शंकराचार्य मध्ये सांगतात
की मनुष्य जन्म भेटणं अत्यंत अवघड. भगवंताच्या कृपेने मनुष्य जन्म भेटेल, मनुष्य जन्म भेटला, मनुष्य जन्म भेटू सुद्धा मोक्षत्व तयार होणं अत्यंत अवघड आहे. मोक्षत्व म्हणजे काय? कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. किंवा एकनाथी भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, कै कृपा करेल गोविंद, कै तुटेल भवबंध, कै देखेल तो निजबोध परमानंद योजने. याला म्हणतात खरे आता मुमुक्षत्व. सोपं करून सांगू अजून, आपण जर एखाद्या व्यवहारिक जीवनामध्ये दुसऱ्याच्या शेती काम करायला गेलो, दुसऱ्याच्या घरी काम करायला गेलो, कंपनीत कामाला गेलो, तर आपल्या सर्वांना काहीतरी अपेक्षा आहे ना की मी काम केलं तर मला पैसे भेटतील, मला मोबदला भेटेल. बरोबर? ते पैसे भेटण्यासाठी आपण ते काम करतो. तसं मला देव कधी भेटेल, मला भगवंत कधी भेटेल आणि कधी माझा 84 लक्ष होण्याचा बेडा संपेल, याला म्हणतात मुमुक्षत्व. मुमुक्षत्व करायची जागृत होईल, पण तरी पण संतांची भेट होणं खूप अवघड, खूप अवघड आहे. संत भेटी तरी जगजाती करुणा केली, सर्रास प्रमाण म्हणायचं चाललंय आपलं. मला तर म्हणतो, ज्याच्याकडे ब्रह्मनाम नाही, ज्याला खरे संत भेटले नाही, त्यांनी फक्त म्हणावं बहु अवघड आहे संत भेटी, पुढचं प्रमाण म्हणूच नाही. तर संत जर भेटले ना, नाथबाबा दुसऱ्या अध्यायात सांगतात, ते पाहती जयांकडे, त्यांचे उघड डोळ साकडे, परब्रह्म डोळे यापुढे निज निवाडे उल्हासे. संतांच्या दृष्टिक्षेपात जीव आला ना, जीव मनुष्य प्राणीच नाही लागत. कुत्रा, मांजर, अन्य कोणत्याही 84 लक्ष मधला कोणताही जीव संतांच्या दृष्टिक्षेपात आला, जसं कासून, जेव्हा बाळाला कासुनीच्या पिल्लाला पाजायचं असतं त्यावेळेस काय करते, समुद्रात जाते पाजते ना त्याला, की नजर होऊन पोट भरतं वासराचं, कासवाच्या पिल्लाचं. त्याच प्रकारे संतांची जर आपल्या दृष्टी पडली ना, बाबा सांगतात की ते त्यांच्या पदावर येऊन बसवतात. संतांना गेलं ना, संतांना आपलं काही द्यावं लागत नाही. नाथबाबा सांगतात की ते साधन चतुष्टय सायास, न पाहती शस्त्र चातुर्य विलास, एक दळा पुरे विश्वास स्वयंप्रकाश करते. ते संतांना साधन लागत नाही, शस्त्र लागत नाही, काहीच करणार, पण एक खरा विश्वास लागतो. संतांचे पायी हा माझा विश्वास. संत आपल्याला भेटले, संतांना आपण शरण गेलो, झाले का असं? आज पाहायला गेलो तर माणसंच झाली संत, मना पडा आमचं पाय म्हणून तुमचं कल्याण. आज मला वाटतं व्यासपीठावर जर बसलं तर मला वाटतं स्वामींच्या चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं जर प्रवचन जर सेवा ठेवली तर स्वामींचं चरित्र सगळं सांगतील. पण स्वामींनी नक्की दिलं काय समाजाला? स्वामींनी कशासाठी अवतार घेतला होता? का ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, उद्धारा आलं जण जण जीवा. संत अवतारला काय येतात? आज लोक म्हणतात संतच नाही, संत. परत लोक असं पण म्हणतात, आपण सगळं असं म्हणतो की कधी कधी जर आपलं जर काही काम झालं ना भगवंताची इच्छेने, भगवंत सुद्धा नाही आपण म्हणतो. भगवंताने जेव्हा सृष्टी तयार केली तेव्हा सूर्य तयार केला, चंद्र तयार केलं, पाणी तयार केलं, जमीन तयार केली. सत्ययुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापारयुग झालं, कलियुग चाललंय. भगवंताने तयार केलेल्या वस्तू तशाच आहेत की बदलल्यात. मला ती युग जशी जशी बदलत गेली असावी तसं सूर्य पण बदलला असावा, जमीन पण बदलली असावी. पण भगवंताने तयार केलेल्या गोष्टी जशाच तशा आहेत, फक्त चित्र बदलले. मग संत कुठे गेले? भगवंत कुठे गेला? संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत, हर एक युग में अवतार लेंगे फिर संत के संत. किंवा जे धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग जळे, ते अम्मा येणे पडे संसार स्थिती. जेव्हा धर्म अधर्मापेक्षा कमी होते किंवा धर्मापेक्षा अधर्म वाढतो ना, संत आजही आहेत. संत आजही या ठिकाणी सुद्धा संत आहेत, पण संतांना पाहण्याची दृष्टी आपल्याला पाहिजे. संत कळणं सोपी गोष्ट नाही. पुढे सांगतात, नाना मते पाखंडात, कर्मठ आहे अतिबंडात, ठेचावे तयाचे तोंड हरिभजने. तसं पाहायला गेलं तर बघा, माऊलीने पण सांगितलं जीवाला झालेली भ्रांत, आणि या भ्रांतीमुळे आपल्याला सुस्वरूपात विसर पडला. त्याच्यामुळे संत आपल्याला कळत नाही, भगवंत आपल्याला कळत नाही. भगवंत जर म्हटलं तर आपल्याला जर स्वामींचं जर म्हटलं तर मला वाटतं स्वामींची प्रतिमा डोळ्यापुढे उभं राहते, पण याला सगुण मूर्ती म्हणतात. तर सगुणापेक्षा पुढे करणारी जी भक्ती ती निर्गुण भक्ती म्हणतात. आणि जोपर्यंत निर्गुण निराकार भक्ती आपल्या हातून होत नाही तोपर्यंत आपल्या स्वामींचं स्वरूप काय? मला सांगा, स्वामी जगापुरते मंदिरापुरते महाराज तिथे पूर्ण ब्रह्मांडाला व्यापक आहे. ज्ञानेश्वर मध्ये 13व्या अध्यायात माऊली सांगतात की जे आकाशाहूनही वाढत, जे अवस्थाची पहिलकडं, जे भेटली अपाड पाडत पडो नेली, किंवा जे आकाराचे पहिलं तीर, जे नादाचे पहिलं वेर,
तुरीचे माझं घर परब्रह्म जे आकाशापेक्षाही मोठी असणारी एक वस्तू आहे किंवा अव्यक्ताचं देखील शेवटचं टोक असणारी एक वस्तू आहे. मला तेच सांगायचं की स्वामी फक्त मंदिरापुरते मार्गित नाही, स्वामी सर्वत्र व्यापक आहे. नवनवे स्वामी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. माऊली ज्ञानेश्वर सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामो असत सर्व सुखाचा आराम किम भ्रांतासी कामो विषयावरे. हनुमान जयंती पण आज हनुमंतरायाला जेव्हा विभीषणाने विचारलं, प्रभू रामचंद्र तो स्वतःला भक्त म्हणून घेतो, पण भगवंत कुठे? प्रभू रामचंद्र. हनुमंतराने त्याला छाती फाडून टाकली. हृदयामध्ये राम होता. तुलसीदासांनी जे रामायण घडवलं ते तुलसीदास सुद्धा काय सांगतात, आपण रामायण वाचत नाही किंवा आपण धर्मग्रंथ उचकत नाही. ते सांगतात की एक राम दशरथ का बेटा, एक राम गटगट में हो बैठा, एक राम का सबे पसारा और एक राम है सबसे न्यारा. आणि सगळ्यात वेगळा असणारा जो राम आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे. त्याची ओळख प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्या संतांना शरण जावं. हनुमंतरायाने छाती पाडून तुम्हा आम्हाला एक जिवंत उदाहरण दिलं की सर्वांच्या हृदयामध्ये असणार राम तो प्रत्येक फक्त आपल्या हृदयामध्ये नाहीये, तो ओतप्रोत भरलेला आहे. माऊली सुद्धा सांगतात, तैसा हृदयामध्ये रामो किंवा नाद बाबा अध्याय क्रमांक 13 मध्ये सांगतात की सर्व सुखाचा आराम निज हृदय आत्मा राम सर्वदा असे प्रेम सर्वदा असे समस्त प्रेम बजावे तयार. हनुमंतरायांनी पण आधी सांगितलं, त्याचं माऊलींनी पण सांगितलं आणि एकनाथ रायांनी पण सांगितलं. एवढं अभ्यास करून का सांगावं असं वाटतं? एकच गोष्ट 3-3 प्रमाणात देऊन 3-3 पुऱ्या देऊन का सांगावं लागतं? संतांनी जीवाचा आकांत करून सांगितलं हो, तरी आपण ऐकायला तयार नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, संतांनी समाधी घेतल्या ना त्यांचा अवतार कार्य पूर्ण झालं म्हणून संतांनी नाही समाधी घेतल्या. आपण त्यांचं ऐकलं नाही. संतांनी प्रेमाने सांगितलं, थोडं दाट बोलून बघितलं, आरडून सांगितलं, ओरडून सांगितलं, शिव देऊन सुद्धा सांगितलं. उदाहरण घेऊन सांगू, एकनाथ महाराज पैठणकर शांती ब्रह्म, त्यांना शांती ब्रह्म म्हणते. काय म्हटले? भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने कैसा नेला नाही, काय माये गेली होती उतापासी, हरी नाही मुखासी अरे मुडा. का शांती म्हणजे काय? मला वाटतं हाताची गळ घालून बसलं, काय बोललं नाही, याला शांती म्हणतात का? माऊलींचे को मिळते से नाही देता मिठी नेतृत्व ही पडे पोटी, मग जेवढी किरीटी शांतीचे रूप. जेव्हा जीवाला किंवा या पंचमहाभूताच्या देहामध्ये असणारा आत्माराम, ज्याला भगवंत म्हणतात, तुमच्या भाषेत सोपं करून सांगायचं म्हटलं की आपल्या हृदयामध्ये असणारं विराजमान असणारं स्वतः, आपला देह असताना सुद्धा आपला देह नसताना सुद्धा आपल्या हृदयामध्ये विराजमान असणारे ब्रह्मांड नायक स्वामी यांना जो ओळखतो आणि जेव्हा जीवाची आणि त्या ब्रह्माची त्या वस्तूची भेट होते त्यावेळेस जी शांती उत्पत्ती होते ना त्याला शांती म्हटलेले. सुख सुद्धा काय म्हटलंय? जेव्हा आपण खऱ्या भक्तीच्या मार्गावरती चालू ना त्यावेळेस आपल्याला सुख भेटू शकतं. नास्त्यामध्ये, नाशिवंत देहामध्ये, नाशिवंत समाजामध्ये, नाशिवंत जगामध्ये सुख आहे का? मला वाटतं जर मी कांदे केले, मी टोमॅटो केले तर एखाद्या वेळेस बाजार नाही भेटणार, दुसऱ्या वर्षी बाजार नाही भेटणार, तिसऱ्या वर्षी नाही भेटणार. तर टोमॅटो मध्ये चौथ्या वर्षी एवढा बाजार भेटेल की 80-90 लाख रुपये टोमॅटो सोडून जातील. किती दिवस आनंद राहिलो, किती दिवस सुख वाटेल आपल्याला ते. जरी माझ्या टोमॅटोचे 90 लाख रुपये झाले, माझ्या कांद्याचे 1 कोटी रुपये झाले, किती दिवस आनंद आहे आपल्याला? तो पैसा देऊ शकतो आपल्याला शेवटपर्यंत? सुख, आनंद. सुखाची व्याख्या करावी संतांनी करावी. किंबहुना सोय जीव आत्म्याची येल आहे, ऐसे जेत होय तया नाम सुख. जेव्हा जीवाला आत्म्याची भेट, भगवंताची भेट ज्या वेळेत होते तेव्हा जी होणारी स्थिती असते त्या स्थितीला खरं सुख म्हटलंय. असं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर संत जीवनामध्ये आलं पाहिजे. माऊली तेच सांगतात की जीवाला जी भ्रांती झालेली आहे की मी देह किंवा नाथ बाबा एकनाथ भगवत मध्ये सांगतात की तो देहातीत वस्तू होता, तो गुणकर्माचा अकर्ता. जो देहातीत वस्तू होता, गुणकर्माचा अकर्ता, तो म्हणे मी देह कर्म करता अहम म्हणते बोलला. हा देह जेव्हा पंचमहाभूतांचा गोळा तयार झाला, आईच्या उदरामध्ये जेव्हा गर्भ वाढत असतो, मला महिला मंडळाने प्रश्न विचारायचा असतो, जेव्हा एखाद्या आईला, जेव्हा एखाद्या माझ्या ताईला दिवस जातात, दिवस गेल्या गेल्या त्याच वेळेला लगेच कळतं का आपल्याला? की काही कालावधी नंतर कळतं? 15 दिवस असतील, 1 महिना असेल, काही नंतर कळतं ना. आपल्या पोटामध्ये जर आता दुखायला लागलं तर आपल्याला जाणवते की माझ्या पोटात काहीतरी दुखते, माझ्या पोटात काहीतरी गडबड चाललेली आहे. पण भगवंताने पंचमहाभूतांचा एवढा मोठा गोळा आपल्या
पोटामध्ये माझ्या आईच्या माझ्या ताईच्या घरामध्ये कसं स्थापन केलं असेल? जेव्हा हा पंचमहाभूतांचा देह जेव्हा सांगायचं वाटतं की आपल्या आई वडिलांचं कुटुंब नियोजनाच्या पद्धत कार्य चालू असतं ना, त्याच्यावर तिथे असंख्य एक्स आणि असंख्य वाय जीव तिथे घुटमळत असतात. पण जेवढं आपलं कर्म असेल, जेवढं आपलं पुण्य असेल, मग एक सांगू का, जेव्हा सगळ्यात जास्त पुण्य करू ना तेव्हा जास्तीत जास्त स्वर्गात जायला भेटेल. जास्तीत जास्त पाप केलं तर नरकात जायला भेटेल. आणि जेव्हा पाप आणि पुण्य सारखं होईल तेव्हा मनुष्य जन्म भेटेल. मनुष्य जन्म नाटक सांगतात जे 84 लक्ष योनीपती कोटी कोटी फेरे होती तरीच नरदेव प्राप्ती अवचट लाहती निज भारती. मगाशी पण सांगितलं 84 लक्ष योनीतून फिरत फिरत नरदेव भेटतो. या नरदेवामधून ब्रह्मनाम जर भेट नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता गेला. पण जीवाला जी भ्रांत झाली मी देह हीच भ्रांत जेव्हा सद्गुरु खरं संत आज जर स्वामींच्या ठिकाणी जर भक्ती केली आज तर मला वाटतं माऊली त्याचा पण एक तोडगा सांगतात ज्ञानेश्वरीत. माऊली सांगतात माझी ठाई भक्ती फळा लागी जय आरती किम दोन देश वरती नटने जेवी. माऊली सांगतात की एखादा भक्त जो असतो, एखादा साधक जो असतो भगवंताच्या ठिकाणी भक्ती कशी करतो की मला त्या भगवंताकडून त्या इष्ट देवतेकडून काहीतरी मोबदला काहीतरी धन भेटावं, काहीतरी सुख भेटावं. जसा एखादा बहुरूपी असतो तो काय करतो नाटकामध्ये सोंगाड्याचा वेश धारण करतो. का बहुरूप्याला माहिती मी सोंगाड्याचा वेश धारण केला तर त्याच्या जागेवर मला मोबदला भेटणार आहे. आपली तुमच्या आमची भक्ती तशीच चाललेली आहे. आज स्वामींपुढे एवढी लोक जमली. आज कोण याच्यामध्ये एखादा असेल की जो स्वामींपुढे डोकं टेकवतो आणि स्वामींना म्हणतो की मला पैसा धंदोर सुख काही नको, पण स्वामी तुम्ही मला प्रत्यक्ष भेट द्या. कोणत्या लोकांना आपल्यामध्ये भेटलेलं सगळ्यांचं चालेल ना, स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या, स्वामींना डोकं घेऊन असतो. पण नक्की स्वामींना आपण हाक मारतो ती हाक स्वामींच्या कानावर पडते का माहितीये का? आज जर साईबाबांपाशी गेलं 10 किलो सोनं आपण विकत घेतलं आणि साईबाबांच्या चरणावरती राहिलं, मला वाटतं जे सोनं साईबाबांकडे गेलं की साईबाबा आपण लगेच व्हॉट्सअपला मेसेज करतात की तुझं 10 किलो सोनं मला पोहोचत झालेलं आहे. असं आहे का काय? मग आपण देतो काय? तुकाराम महाराज सांगायला गेलं, तुकाराम महाराज देऊन ओतूरला आले. का आले? 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटला. पण त्यांनी काय सांगितलं, जोपर्यंत जीवनामध्ये गुरु येत नाही, सद्गुरु येत नाही, संत येत नाही, तोपर्यंत तुकोबार आहे तुम्हाला यथार्थ ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्मा काय म्हटलं चैतन्य नावाच्या ग्रंथामध्ये 50 रुपयाचा चैतन्य ग्रंथ भेटतो. निरंजन स्वामी की ज्यांचे गुरु दत्तात्रय भगवंत गिरनार पर्वतावरती त्यांना अनुग्रह झाला होता, त्या निरंजन स्वामींनी बाबाजी चैतन्यांचा, राघव चैतन्यांचा, तुकोबारांचा जो घटना घडली तो चैतन्य नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलाय. त्याच्यामध्ये गोवे आली की मग म्हणे रुक्मिणीकांत माझे स्वरूप असे होतं राहतं ते बाबाजी चैतन्य साक्षात उपदेश तुझं लागी करतील. पंढरीश पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना म्हटला की तुकोबाराया तुला जरी साक्षात्कार झाला, जोपर्यंत सद्गुरु तुला भेटत नाही, संत भेटत नाही, तोपर्यंत तुला यथार्थ ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. गीतेमध्ये ज्ञानाशिवाय 2 ज्ञान सांगितले, एक यथार्थ ज्ञान आणि एक कोणतं ज्ञान सांगितलंय? एक विपरीत ज्ञान आणि एक यथार्थ ज्ञान सांगितले. यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तुकोबारायांना देहूवरून ओतूर यावं लागलं. देहूवरून येताना ते काय म्हणत होते, मी तुकोबा, मी देहू निवासी. तर जाताना काय म्हटले, मी वासुदेव तत्वता कळेल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता नाही तुझा अनेक मागुता गा वासुदेव करीतो तेरा. आपल्याला सुद्धा तुकोबारायांनी सांगितलं की देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आपली तुमची आमची भक्ती चालली ना, मला इकडे काय यावं लागलं की आपली जी भक्ती चालली ना ती मोबदला भेटा म्हणून चालली. पण जेव्हा तुकोबारायांना सद्गुरु बाबाजी चैतन्य भेटले, एक सांगावं वाटतं की आज तुकोबारायांचा जो 5वा वेद म्हणून जो गाथा म्हटलं जातं त्या गाथेमध्ये बाबाजी चैतन्यांनी अंगीकार केला. माऊली सांगतात तया परिश्री गुरु गतीचे अंगीकारू होऊन टाके संसार मोक्षमय आगवा. जेव्हा सद्गुरु बाबाजी चैतन्याने तुकोबारायांचा अंगीकार केला तेव्हा सगळ्यात प्रथम कोणता अभंग तुकोबारायांच्या मुखातून पडला असेल तर तो अभंग आज तुकाराम गाथेमध्ये अभंग नाही, तो अभंग तुम्हाला चैतन्य ग्रंथामध्ये पाहायला भेटेल. तुकोबारायांनी सगळ्यात पहिला अभंग जेव्हा बाबा चैतन्य डोक्यावरती हात ठेवला आणि समोर अनुग्रह दिला, बाबाजींनी स्वप्नात अनुग्रह दिला नाही. तुम्ही आता माझ्या सकट बसल्यावर आपण सगळे स्वप्नात आहोत. आत्मज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर जो कालखंड जीव जगत असतो त्याला संत स्वप्न म्हणतात. पण संत जीवनामध्ये आले, आत्मज्ञान प्राप्त झालं, तिथून पुढे आपण जागे झालो म्हणता येतं.
तेव्हा तुकोबरायांनी बाबा चैतन्यांनी जेव्हा जाग केलं, समोर समोर अनुग्रह दिला, त्याचं प्रमाण सुद्धा सांगतो की शिष्याती सन्मुख बैसवून करती महावाक्याचे बोधन शक्तिपात प्रभावितून साक्षात्कार पै केला. बाबा चैतन्य तुकाराम महाराजांना समोर बसवलं. वेदांमध्ये 4 महावाक्य सांगितले, त्यात एक महावाक्य माझ्या तुकोबरायांना भेटलं आणि ते तुकोबरायांना महावाक्य भेटल्यानंतर तुकोबरायांना स्वस्वरूपाची ओळख प्राप्त झाली आणि स्वस्वरूपाची ओळख प्राप्त झाल्यानंतर तुकोबरायांनी पहिला अभंग केला असेल, चौदेहाचे माता ठेवून हाती उन्मनी साक्षात दाखविले. सत्यगुरुराय कृपामध्ये केले हा 2 नंबरचा अभंग आहे. सगळ्यात पहिला अभंग चौदेहाचे माता हा आज गाथ्यामध्ये सापडणार नाही. आमच्या संदेश पद्धत काय सांगायची माहिती का? बाबा चैतन्य तुकाराम महाराज जो अनुग्रह दिलं, गुप्त ज्ञान दिलं, नवे नवे क्षीर सिंधूच्या परिसर भगवान शंकर पार्वती मातेच्या कानात काय मंत्र सांगितला, नाथांनी निवृत्तादाला काय मंत्र दिला, ज्ञानदादांनी पुढे काय मंत्र दिला, किंवा एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी काय दिलं, दत्तगुरूंनी मच्छिंद्र त्यांना काय दिलं, हे जे आत्मज्ञान गुह्य ज्ञान आहे त्याचं काय केलं, बोललं मोठं गाठोडं बांधलं, स्मशानभूमीत नेलं, खोल खड्डा घेतला, आत्मज्ञानाचं गाठोडं खोलवर काढलं आणि त्याच्यावरती फक्त कर्मकांडाचे सापळे केले. कर्मकांडाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 भाग पाडून टाकले. जर आपण हस्तमलक स्तोत्र जर वाचलं, 5 वर्षाचं मुखपालक जेव्हा आदिगुरु शंकराचार्य हस्तमलकांच्या समोर येतात त्यावेळेस विचारलं आदिगुरु शंकराचार्य की तू कोण आहेस, त्यावेळेस त्या मुख्य बालकाने 5 वर्षाच्या बालकाने उत्तर दिलं, नाहम मनुष्य न देव यक्ष. मराठीत सांगतो की मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, शूद्र नाही, मी ब्रह्मचर्य आश्रमात नाही, मी गृहस्थ आश्रमात नाही, मी वानप्रस्थ आश्रमात नाही, परंतु या सर्वांना साक्षीभूत असणारा, यांच्या सगळ्यांपासून वेगळा असणारा मी एक आत्मा आहे. हे गुरूंना उत्तर दिलं असतं मलकांनी. तेच तुकोबरायांना बाबा चैतन्यांनी स्वस्वरूप प्राप्त करून दिलं. आजही जर आपण स्वामींच्या किती वाजता थांबवायचं प्रवचन आपल्याला काही थांबायचे मला सांगा फक्त. जेव्हा तुकोबरायांना सुद्धा जो गुप्त मंत्र दिला तेव्हा तुकोबरायांना स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त झालं. तेच माऊली सांगतात की जीवाला जे भ्रांत झालेले ना, सद्गुरु संत जर जीवनामध्ये आले तर जीवाची भ्रांत पहिली संत घालून टाकतात. पुढे गुरुवाक्य म्हणले. गुरुवाक्य म्हणजे काय? एकनाथ महाराज एकनाथ भागवत मध्ये सांगतात की निज स्वार्थ लागी सावधान गुरुवचनाचे अनुसंधान अविश्राम करिता मंथन ब्रह्मज्ञान ते प्रगटे. गुरुवाक्य म्हणजे काय? ओम नमो भगवते वासुदेवाय, रामकृष्ण हरी वगैरे वगैरे, किंवा चालले बरेच मंत्र फिरवाण्याचे. गुरुवाक्याला म्हणतात का? गुरुवाक्य असं नाही. ऐकताची जी गती ब्रह्मत्वासी पडे मिठी, मीतपणाची सृष्टी विरून गेली. गुरुच्या मुखातून जेव्हा महावाक्य आपल्याला भेटतं तेव्हा जीवाची भ्रांत संपून जाते. मी जीव नसून मी स्वतः भगवंतमय आहे असं गुरुवाक्य आपल्याला गुरु कानात सांगतात. बरेचसे लोक सांगतात की कानामध्ये कानपड्या संप्रदाय म्हणतात, कानावर मूत्र देण्याची पद्धत नाही. तुकोबरायांना बाबाजींनी कानात मूत्र सांगितला की जो तत्वज्ञानाचा उपाय नमो भगवत वासुदेवाय प्रणवयुक्त मंत्र आहे करणं माझे सांगितला. एक तत्वज्ञानाचा उपाय म्हणजे साक्षात भगवंताशी जीवाला एकरूप करणारा, किंवा ज्ञानबाबा एकनाथ भागवत सांगतात जेवी सिंधुवाचा कडा पडता सिंधू माझी वडा, तो वळ सिंधूची वडा तेवी दरपुडा ब्रह्म होय. मिठाचा कडा किंवा मिठाची गोळी मोठी हत्तीन केली आणि समुद्राच्या पाण्यात नेऊन टाकली. त्या हत्तीन तशीच राहील मिठाची की समुद्रावर होऊन जाईल. गंगा नदी जेव्हा निघाली, गंगा नदीची धावपळ कशासाठी चालली? गंगा तिच्या स्वार्थासाठी पळते की तुम्हा आमच्यासाठी पळते? काय वाटतं? गंगा नदी तुमच्यासाठी पळते का? बिलकुल नाही. गंगा नदीची दुर्गम पावली, तिला मिळायचे कुठे? गंगा पवित्र आहे पण तरी पण तिला कुठे जाऊन मिळायचंय? सागराला. कारण तिला माहिती ती जेव्हा गंगा वाहत वाहत जाऊन समुद्राला मिळते तेव्हा ती व्यापक होणार आहे. तसं तुम्ही आम्ही जरी आता भक्ती करत असलो, आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरला असतो, जेव्हा गुरुवाक्य आपल्याला भेटतं, गुरुवाक्याने जीवाची भ्रांत संपली जाते आणि जशी गंगा नदी समुद्राला मिळण्यात व्यापक होऊन जाते. जे किंवा मिठाच्या खड्याची केलेली मोठी हत्ती समुद्राच्या पाण्यात टाकली की ती विरघळून ती पाण्या समुद्रात सारखी व्यापक होऊन जाते. त्याचप्रमाणे गुरुचं वाक्य, आपल्याला गुरुंच्या मुखातून आलेलं वाक्य ना बाबा तेच सांगतं की निज स्वार्थ लागे. स्वार्थ कोणता? स्वार्थ आणि निज स्वार्थ 2 शब्द याच्यामध्ये. स्वार्थ म्हणजे तुमचा आमचा स्वार्थ सोडून द्या, आपण आपल्या स्वार्थासाठी काही पण करू शकतो. निज स्वार्थ, निज शब्दाचा अर्थ गुह्य स्वार्थ. निज स्वार्थाला की सावधान, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सावधान व्हा.
गुरुच्या मुखातून आलेलं वाक्य त्याच्या अनुसंधानात त्याचं सतत मंथन करायचं की मंथोनी नवनीता ऐसे ज्ञानंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. गुरुच्या मुखातून आलेलं वाक्याचं आपण सतत मंथन करायचं. जसं आपल्या दुधातून दह्यातून आपल्याला तूप काढायचे, आपण दोघांनी काय करतो, घुसळतो जोरजोरात. दुधामध्ये तूप आहे, दिसतंय का? मग डोळ्यांना दिसत नाही, मग तूप नाहीये का? आहे, पण त्याला काय केलं पाहिजे, त्याला प्रक्रिया आहे. माझ्या एखाद्या ताईचं नवीन लग्न झालं, तिने माहेरी कधीच तूप बनवलेलं नाहीये आणि सासू म्हटली की तूप बनव, तिला जमेल करायला लगेच बनवायला. काय करावं लागेल, सासूचं ऐकावं लागेल, सासूच्या समक्ष बसून त्या प्रक्रिया कराव्या लागतील. त्याच्यानंतर तिला कुठं तर ते तूप जमेल, परवस करपेल, जमायचंच नाही. पण प्रॅक्टिस केल्यावरती जमू शकतं की नाही. मग तसंच आपल्याला संत जीवनामध्ये आले की संत आपल्याला गुप्त मंत्र अनुग्रह देतात आणि नंतर नाही लगेच आपल्याला ती गोष्ट प्राप्त झाली तर काय होतं, सतत नागबाबा सांगतात तुम्ही अनुसंधान करा, सतत कंटाळ न करता त्याचं चिंतन नामस्मरण जर केलं तर ब्रह्मज्ञान प्रगटच होतं. ब्रह्मज्ञान प्रगटच आहे. माऊली सुद्धा सांगतात की एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसेने झाले जी आवडून घेतले भव स्वर्गाधिक. माऊली सांगतात जीवाच्या अंतरंगामध्ये असणारं ज्ञान. एक विचारू तुम्हाला, जर एखादी तलवार आहे, म्यानामध्ये तलवार घातली, ती बाहेर काढली काही कारणास्तव आणि परत ती तलवार म्यानात घालायची आणि दुसरी तलवारांची पुन्हा त्या म्यानात घालायची, बसेल ना? ते एका मनात एक तलवार राहणार. जर एका म्यानामध्ये व्यवहार जीवनामध्ये दोन तलवार राहू शकत नाही. संत आपल्याला ज्ञान, गुरुवाक्य जे ज्ञान म्हणतात ना, जीवाला स्वस्वरूपाचे यथार्थ ज्ञान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये अर्जुनाला जे ज्ञान दिलं, भागवतामध्ये श्रीकृष्णाने उद्धवाला जे ज्ञान दिलं, उद्धवाला जाता जाता कृष्ण लागू शकतो. 1 तासावरला कटवांगर आहे असे उद्धवाला जर जाता जाता कृष्ण लागतोय तर आपल्याला चालतं बोलतो संत वास. इथे सुद्धा संत आहेत. त्या संतांना शरण गेलं तर निष्ठच भगवान परमात्म्याने गीतेमध्ये अर्जुनाला जो गुह्य मंत्र अनुग्रह दिला, भगवान परमात्म्याने कृष्णाला उद्धवाला जो तो गुह्य मंत्र कुणाला नाही भेटत. ऐसे कर्म साम्य दशा. मग अशी मुद्दा अर्धा राहिला आपला. पाप करून प्राणी नरकात जातो, पुण्य करून स्वर्गात जातो. पाप पुण्य सारखं झालं की मनुष्य जन्म भेटतो आणि जेव्हा आपलं कर्म साम्य होतं तेव्हा माऊली सांगतात ऐसे कर्म साम्य दशा जेत होय गा विरेशा मग श्री गुरु पैसा भेटायची गा. माऊली सांगतात आपण पुण्य चाललं ना, सर्वांचं पुण्य चाललं. आपण म्हणतो पंक्ती घाला पुण्य भेटेल, पूजा करा पुण्य भेटेल, कुणाला वाईट म्हणू नका पुण्य भेटेल. तर माऊली काय म्हणतात, स्वर्गात पुण्यात नका पाप यायचे. स्वर्गात पुण्य येतात पण ती कशी येतात, ती पाप रूपाने येतात. पापात नका पाप नरकात जायचे. पण स्वर्गाची जर भक्त झाली, एखादा फोटो जर पाहिला ना आपल्या नानांचा जर देह ठेवला तर आपण तिथे राहतो स्वर्गवासी. आपली कुठून जायची तयारी, इथून आपली वरती जायची तयारी, शिड्या लावून एकावर एक स्वर्गात जायची तयारी. आणि स्वर्गात काय म्हणतात, खाली यायचे. स्वर्गीची आम्हाला इच्छित आहे देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. एवढं सांगायचं वाटतंय की स्वर्गापेक्षाही मोठं काहीतरी अजून स्थान आहे की ज्याला वैकुंठ म्हणतात. वैकुंठ कुठे आहे? वरती काहीच नाही, वरती बघूच नका. माऊली सांगतात तुम्ही एखाद्याने वैकुंठ जावे ते वैकुंठाची केली आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. पूर्वी काय असायचं, एखादा माणूस वैकुंठाला जायचा. तर संतांनी काय केलं, हा जो मृत्यू लोक आहे ना यालाच वैकुंठ म्हणजे मृत्यू लोक एक नगर नाव त्याचे पंढरपूर. पंढरपूर म्हणजे कोणतं, तिकडं पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात होते. सांगितले संतांनी कायाही पंढरी शरीर पंढरी आत्मा हा विठ्ठल. या पंचमहाभूताच्या आतमध्ये असणारा जो आत्मा आहे त्याला पंढरपूरचा विठ्ठल म्हटले, पांडुरंग परमात्मा म्हटले. जनाबाई काय म्हटले, आत्म्याला काय म्हटले, जनी म्हणे आत्मा एक सर्वभूतीत व्यापक. जनी म्हणे आत्मा एक सर्वभूतीत व्यापक. ज्या कायारूपी पंचमहाभूताच्या देहामध्ये असणारा आत्मा त्याला तुम्हा आम्हाला समजण्यासाठी कुठे विठ्ठल म्हटलंय, कुठे आत्मा म्हटलंय, कुठे परमात्मा म्हटलंय. पण आपलं स्वरूप या देहापेक्षा वेगळे. आपण 3.5 हातापुरते मार्जित नाही. तुकोबरा काय म्हटले, अनुरेनो निथकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा. आणि तुम्ही आम्ही 3.5 हातापुरते. गुरु हीच जीवाची भ्रांत काढून टाकतात की तू देह नाहीस, तू कोण आहेस, तू चैतन्य आहेस, तू आत्मा आहेस. किंवा अजून एक श्लोकामध्ये श्लोकला सांगत डायरेक्ट अर्थच सांगतो की आदिगुरु शंकराचार्यांच्या भजगोविंदम पुस्तकामध्ये आदिगुरु शंकराचार्यांना जेव्हा आदिगुरु शंकराचार्यांना त्यांच्या गुरूंनी प्रश्न विचारला तू कोण आहेस, त्यावेळेस आदिगुरु शंकर सांगितले की मी निर्गुण निराकार निर्गुण निष्क्रिय नित्य नित्य मुक्त हमच्युत. मी निर्गुण निराकार
आणि नित्य असणारा म्हणजे काय, मी जन्माला येत नाही, मी मरत नाही, त्याचं स्वरूप काय, तो म्हणजे आत्मा. नैनम चिंतती शस्त्राने नैनम दहती पावका. मी निर्गुण आहे, निराकार आहे, नित्य असणार आहे, की जो कधी जन्मत नाही, कधी मरत नाही. नाहम देह यस्य द्रुप हो ज्ञान मृत्युच्यते बुधे. मी देह नाही, मी देहापेक्षा वेगळा असणारा चैतन्यमय आत्मा आहे, मी परमेश्वर आहे. तुम्हाला मला वाटतं का? आता इथं जर मला जो कोणी म्हटलं की तू देव आहे, मला पटणार नाही. तुम्हाला काय म्हटले महाराज येडाय, मला लगेच पटणार. म्हणजे जे खोट आहे ना, तुको बरं लटिके तेरुचे साच को नाही ना बचे, किंवा मावळे सांगतो साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशययुत नोळके हितायुत. खरा खोट्याचा निवाडा करायचा असेल तर आपल्याला विवेक पाहिजे. विवेक कोण देऊ शकतं? गुरु वाक्य आपल्या कानात पडलं, गुरूंनी आपल्याला महावाक्य दिलं, त्याच्यानंतर आपण विवेक जागृत होऊ शकतो आणि खरा खोट्याचा निवाडा प्राप्त होऊ शकतो. आणि मग पुढे सांगतात मग आत्मस्वरूपी गाठले हरवून या. आत्मस्वरूप जीवाला स्वतःच्या स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं आणि ते बिंदून दिलं. पुढे सांगतात जैसे समुद्र लवण न पडे तेव्हा वेगळे अल्प आवडे, मग वय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. समुद्रामध्ये जोपर्यंत मीठ पडत नाही तोपर्यंत ते मीठ आहे, पण जेव्हा मिठाचा खडा समुद्रात पडेल तेव्हा काय होईल? मीठ राहील, मिठाचा खडा राहील का समुद्र वाहून जाईल? समुद्र वाहणार ना मिठाचा खडा. तसंच माऊली सांगतात जोपर्यंत मिठाचा खडा समुद्रामध्ये पडत नाही तोपर्यंत तो मीठ आहे, पण जेव्हा हा खडा समुद्रामध्ये पडेल तेव्हा तो व्यापक होऊन जाईल. तसंच जोपर्यंत जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत नक्की मी कोण आहे, मी हा कोण करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा आपण नाही करतो. क्षणक्षणी हाची करावा विचार करावा व्यापार भवसिंधू. आपण विचार करतो, माणूस विचार केला पाहिजे. जेव्हा गुरूंच्या मुखातून आपल्याला गुरुवाक्य महावाक्य भेटतं, अनुग्रह भेटतं, गुह्य ज्ञान भेटतं, बोध भेटतं, तेव्हा जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं की मी देह नसून मी परमेश्वर आहे. तसं मिठाचा खडा समुद्रात पडल्यानंतर व्यापक होतो, तेव्हा जीवाची भ्रांती एकदा गेली, त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं की तो सुद्धा तुकोबऱ्यांसारखा व्यापक भगवंतासारखा व्यापक होऊ शकतो. आत्मा आपल्या हृदयापुरतं मारत नाही, भगवंत आपल्या पुरतं मारत नाही, स्वामी मंदिरापुरते मारत नाही. जसे स्वामी ब्रह्मांड नायक आहे तसे तुम्ही आम्ही सुद्धा ब्रह्मांड नायक आहोत, परंतु त्याची ओळख प्राप्त करून देणारे गुरु आपल्याला भेटले पाहिजे. पुढे मावळी सांगतात तैसे संकल्पने काढले जयाची मनाची चैतन्य झाले, त्याने एक देशे परिवेपरे लोकत्रय आता करता कर्म करावे, हे कुंटले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. माऊली सांगतात एकदा जीवाची भ्रांत निघून गेली, त्याला स्वतःचं स्वरूप प्राप्त झालं तर मग कर्म शिल्लकच राहत नाही, किंवा कर्म किंबहुना त्याचे काही चिंतन आपुलत आहे. तुझे पाप पुण्य पाही मीच झालो. एकदा जीवाला त्याची भ्रांत निघून गेली, स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं की मी देह नसून मी चैतन्यमय आहे, मी स्वतः भगवंत आहे, मी स्वतः स्वामी आहे. स्वामी शब्दाचा अर्थ स्वामी म्हणजे स्व म्हणजे स्वतः, आणि मी स्वतःच होते. ते काय भूल नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सुद्धा ते अनंत कोटी. अनंत म्हणजे काय? ज्याला अंत नाही, ज्याची सुरुवात नाही, ज्याला शेवट नाही, असं अनंत कोटी. ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडाचा नायक म्हणजे की त्या ब्रह्मांडाच्या नायकाने की अव्यक्त स्वरूपात असणारा परमात्मा ज्यांनी पृथ्वी तयार केला, ज्यांनी सृष्टी तयार केली, त्या सर्वांचा नायक असणारा म्हणजे कोण? स्वामी. मग स्वामीच फक्त तेवढेच का? येणारा आत्मक जरा जीव हा खरा नो हे माया तू ब्रह्मदर्पणी ब्रह्मरवीची छाया. ब्रह्मांड नायक जो ब्रह्मांड नायक ज्याने सृष्टी तयार केली त्या ब्रह्मांडाच्या नायकाचा आपण देखील अंश आहोत, आणि तो अंश म्हणजे कोण? परमात्मा. पण हे कधी कळलं? जेव्हा संत आपल्या जीवनामध्ये येतील, तो गुह्य मंत्र अनुग्रह भेटेल. ते संत आजही आहे, संत येत नाही, संत जात नाही. आपल्याला भ्रांत झाली म्हणून आपल्याला वाटतं की देव काळापाना शिक्षक गेला. देव आजही आहे, स्वामी आत्ताही आहेत. पण मला असं वाटतं की आपली भक्ती चालली ना, पण वेळ आली ना आपण विचार आपण सुद्धा म्हणू शकतो स्वामी नाहीये. ही आपली सुद्धा दशा होऊ शकते का? जोपर्यंत आपण भक्ती करतो, जोपर्यंत इष्ट देवता आपली भक्ती पूर्ण करतो, तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो ना की अर्जुना अखंड सकळ हे सकळामुखी अखंडित अर्पत मजे की किम मेहनती यासाठी मूर्ती न करू द्यायची माते. तुम्ही आम्ही जरी आपलं ब्रह्मनाम जरी नाही भेटलं, स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख जर प्राप्त नसली आणि नकळत आपण कोणतंही कर्म जरी केलं तर नकळत कर्म आपल्यातून भगवंताला अर्पण होत असतं, पण याची आपल्याला खबर नसते. आणि ही खबर नसल्यामुळं आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. पण संत काय करतात की जो कर्म करता पाप पुण्य या सर्व गोष्टीच नाहीशा करून टाकतात.
तुकोबरा काय म्हटले? तुकोबरा जेव्हा सरणावरती गेले तेव्हाच म्हटले का तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्य अंगा. हे कधी म्हटले? तुकोबरा जिवंत असताना म्हटले की मेल्यावरती म्हटले? जिवंतपणेच म्हटले ना. आणि आज जर सरणावरती एखादा माणूस ठेवला आणि तो सरणावरती लाकूड जळत असताना जर उठून म्हटला तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आपण जाऊ केला त्याला तिथून भूत आलं म्हणून पळत जाऊ आपण घरी. मोक्ष मेल्यावरती जिवंतपणे आपलं जर एखाद्या नानाने आपला देह ठेवला दुष्क्रिया विधी असताना पिंड मांडतो, आपल्याला असं वाटतं कावळा नाही शिवला, अरे रे अवघड काम झालं. मग कावळा शिवला तर त्यांना मोक्ष भेटला. मेल्यावरती मोक्ष भेटतो. माळू म्हणतात मोक्ष आम्हा मेल्या पाठी मिळेल ऐसे मन तिथे अति मूर्ख. मोक्ष जिवंतपणीच आनंद मध्ये नाथबाबांनी सांगावं याची देही याची डोळा भोगीच्या मुक्तीचा सोहळा पण कुणाला ऐसा कोणी एक विरळा तोच जिव्हाळा स्वस्वरूपाचा. जिवंतपणीच मोक्ष आहे, मेल्यावरती मोक्ष भेटत नाही. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने जर देह ठेवला त्याची जो अंत्यविधी करून आपण घरी येतो त्या व्यक्तीने जिथे देह ठेवला त्या व्यक्ती जे देह ठेवल्या जागेवर आपण पीठ झाकून ठेवतो आणि ते झाकून ठेवतो रात्रभर. सकाळी उघडल्यावरती चिमणीची पावले गेली, सापांची पावले गेली. एखादा माणूस कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर काम करतोय, उदाहरण देऊन सांगतो, पण अचानकपणे काय तो खालच्या शिपायाच्या पोस्टवर चांगली गोष्ट झाली की नाही? चांगलं झालं की वाईट झालं? आपल्या घरातील व्यक्ती दोन पायाची पंचमहाभूतांची मनुष्य देह सगळ्यात सुंदर असा नरदेह भेटला की या देहामध्ये भगवंताचं नामस्मरण होऊ शकतं, स्वस्वरूपाचं आपली ओळख प्राप्त होऊ शकते. पण नाही, या मनुष्य जन्मामधून पाठीखाली पीठ झाकून ठेवलं, चिमणीची पावलं, कावळ्याची पावलं, सापड आले, आनंद होतो. प्रमोशन झालं का आजच पुढे गेलो. नरदेहातून जर माणूस पुन्हा सापाच्या, किड्याच्या, मुंगीच्या जन्माला जातोय, मग प्रमोशन झालं की तोटा झाला, फायदा झाला की अधोगती झाली? अधोगतीच झाली ना. मग कुठे तर थांबलं पाहिजे का नाही? महाराज सांगतात हे उपजे आणि नाशे, उपजे आणि नाशे ती मायावशी दिसे नाही. कुठे काय उपजे आणि नाशे हे मायावशी दिसे नाशिले नाशिले पुनरपी दिसे. माझ्या हातात घड्याळ आहे, माझ्या हातात घड्याळातला मोठा काटा जो आहे ना तो काय करतो सेकंड काटा टिक 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 करत 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 बरोबर फिरून फिरून 12 वरती येतो. 12 वर थांबतो की नाही काटा? परत जात ना पुढे, परत पुढे जातो ना. माऊली तेच सांगतात की जे जे तयार होते, जे जे उपलब्ध नाशे, जे आपल्या डोळ्यांना दिसतंय ना ते संपून जाते ना. जे जे दिसते ती साकार ते ते जाणं नश्वर. आपल्या डोळ्यांनी जे दिसतंय ना ते नाशवंत आहे. मी ना सांगता एकनाथ महाराज सांगतात, तसंच माऊली सांगतात की आता आपल्या एवढ्या डोळ्यांना जे दिसतंय ना, जे तयार होतंय ते नाश होते, ते संपतंय. पण नवल असं की जे संपतंय ना, ज्याचा ऱ्हास होते, ते नाश पावतो ना, ते पुन्हा जन्माला येते. जसं उदाहरण घटिका यंत्र म्हणजे घड्याळाचं काटा जसं फिरतो ना तसे तयार होते, संपते, तयार होते, संपते. पण कधी जर एक आपल्या शेंगदाणे जर मारायचे असतील, आता आपल्या घरात बर्वीत असणार शेंगदाणे जिवंत आहे की मेलेले? काय मेलेले? आणि ते शेंगदाणे तसे जर उचलले आगुटीत आणि पेरले उगवतील ना. पण ते शेंगदाण्याला जर मारायचं असेल तर एखादशी धरावं लागेल. जेव्हा ते शेंगदाणे तव्यावरती भाजले जातात, ते टरफले काढून टाकले जातात, तेव्हा ते पेरले उगवतील ना? नाही हो ना. आमच्या नाही हो, तुमच्या उगवतात का? त्याच प्रकारे संत पण ते सांगतात किंवा आपल्या लग्नामध्ये आपल्या मुला मुलीचं लग्न आहे, समोर आपल्या शेतामध्ये मंडप टाकल्या उन्हाळ्यामध्ये आणि ते तांदूळ रंगवले जातात. तांदूळ ते असे म्हणतात असे व्हा, असे व्हा. ते तांदूळ मग असे सगळ्या वावरात तांदूळ पडलेत आणि अगोदर थोडाच पाऊस झाला, ते तांदूळ सगळे उगवतील ना? नाही बघा. का बरं? त्याची साल काढली ना. त्याच प्रकारे जसे एखादे बीज जर भाजलं, संत म्हणतात बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. ज्या प्रकारे एखादं बी तव्यावरती तांदळाची साल असेल, शेंगदाणा असेल, तव्यावरती भाजल्यावरती साल काढल्या टाकल्यानंतर जसं पेरल्यावर उगवत नाही, त्याच प्रकारे त्याचे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येणारे शिरा पडे. या शरीराच्या मागून येणारे जन्म, या शरीरानंतर आपल्याला कोणता जन्म घ्यायला लागू नये. संत सांगतात आपला जन्म मृत्यू दगड टाकणं याला खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणतात. परमार्थाचं वर्म कळलं पाहिजे. आपली
भक्ती कळली पाहिजे. स्वामींच्या पुढे आजही जर आपण शुद्ध भावाने गेलो आणि स्वामीने जर म्हटलं की स्वामी मला मोक्ष हवा, आजही तुम्हाला याच मंदिरात ते संत स्वामी आणून देतील आणि मोक्ष तुम्हाला प्राप्त करून देतील. इथे जर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही ना, इथे जर मोक्ष भेटला नाही ना आपल्याला, परत जायचंच आहे वाघाच्या, मुंगीच्या, किड्याच्या, गाढवाच्या, डुकराच्या, झाडांच्या, हे सगळ्या जन्मांना जायचंय. सगळ्या जन्मांना परत फिरत जायचंय आणि परत नरदेह कधी भेटेल कधी नाही भेटेल सांगता येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला जो जन्म भेटला, मला वाटतं मला आयोजकांनी 9 वाजेपर्यंत कीर्तन प्रवचन करा, बरोबर ना? का थांबवायचं? थांबवायचं ना? नाही, त्या काकी म्हटल्या की प्रवचन कंपल्सरी जेवायला येतात ना, मग त्या जीवांना सुद्धा नंतर 1 तास जर प्रवचन वाढवलं तर त्यांना पण थोडस ऐकायला भेटेल, म्हणून ते 9 वाजेपर्यंत संपू. काय काळजी करू नका, 5 मिनिटात संपू आपण. तर अशा प्रकारे आपल्या नरदेव जो भेटला तो मातीवर करून घेऊ नका. आतापर्यंत जर बोलायचा प्रयत्न केला तर आम्ही कोणत्या आळंदीमध्ये पण शिकायला गेलो नाही, परंतु एका महात्म्याच्या एखाद्या संताच्या चरणाजवळपासून जीव प्राप्त झाला, त्यांच्याकडून तो अनुग्रह गुप्त मंत्र भेटला. ते म्हटलं तुला जेवढं कळेल तेवढं सांग, जास्त तवारापणा करू नको. संत जीवनामध्ये आले इथं आपल्या वेळ नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, माझं काहीच नाही तर मला सगळं माझ्याकडून कोणतरी सत्ता बोलवून घेते. त्याच्यामुळे आपला 84 लक्ष वर्षा बेडा पार करत करत हा नरदेव भेटला. या नरदेवामधून आपल्याला करायचंय काय की नरदेवीचा हाची स्वार्थ एकनाथ महाराज एकनाथ भागवतात सांगतात, अध्याय क्रमांक 9, नरदेवीचा हाची स्वार्थ साधावा 4था पुरुषार्थ, तो न करता जो अर्थ तो अनर्थाची जाणावा, किंवा आत्मज्ञान विन वांझट, उदरार्थ दंभ खटपट, जेवी मद्यपान मरकट, उडे उद्धट तडतडा. आत्मज्ञानाविरोधातून जरी तर भक्ती करत असाल ना, एखाद्या माकड अगदी नाचत राहते या झाडावरून त्या झाडावरती, आणि त्यात त्या माकडाला दारू पाजल्यावरती त्याने शांत बसल नाही का? संत तेच सांगतात, आत्मज्ञानाशिवाय तुम्ही भक्ती जर करत असाल तर तुम्हाला ते एखाद्या माकडाला दारू पाजल्यासारखं इकडे तिकडे उडत राहणार, इकडं तिकडं सारखं. म्हणून त्या मनाला आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान भेटलं पाहिजे. नरदेहातून आपल्याला हेच करायचं. आणि संत काय सांगतात का आपल्याला, तुम्ही घरदार सोडा, प्रपंच सोडा, इकडे जा तिकडे जा आणि भक्ती करा सांगतात का? संसार या सगळ्या भजन करायला वेळोवेळा. एक उदाहरण सांगायचं वाटतं, एक प्रश्न विचारायचं वाटतं की आमच्या दीपक महाराजांनी गोळाची पहिली मोठी ढेप आणली 5 किलोची, इथे ठेवली आणि नंतर इथं त्यांनी ठेवल्यावरती त्यांनी काय केलं, सगळ्या मुलांना काय केलं, व्हॉट्सअपला मेसेज केले, मुलांनो आता 5 किलोची मी ढेप आणलेली आहे, तुम्ही सगळे या आणि त्या मग गोळा लिहून चिटका. असं केलं ना, बोलावं लागलं त्यांना, ते आपसूक आले ना. त्यात मग गुळाचा दोष आहे का मुलांचा दोष आहे? मुलांचा दोष. तरी आपण तो गुळाला नाव ठेवतो. तसंच हा जो प्रपंच आहे, हा जो संसार आहे, हा संसार जिथल्या तिथंच आहे. त्याने आपल्याला आमंत्रण दिलंय की बाबांना या आणि माझा संसार करा, प्रपंच करा. पण आपण गेलोय ना, मग तर मुंगळा जसं गुळाच्या दुकानापासून कारण त्याकडून खेचावं लागेल, सोडतो करायला घेतो त्याला. मुंगळाला आपण जायचं म्हणतो, जय रे बाबा मुंगळा बसून गुळाच्या बाजूला होईल ना, बाजूला लगेच त्याला व्हायचा ओढलं ना, ते मुंडकं तुटकून चिटकून तिथं राहते, अंग तुटत तरी सुनीत नाही. तसं तुमचं आमचं चाललंय. आपण ते केले संसार वृक्ष ना, त्याला जाऊन घट्ट उठ म्हणायचं, आम्हाला पकडले संसाराने, आम्हाला वेळ नाही. अरे पण आपण गेलोय, आपण झाडाला मिठी मारली, आपल्यावर डिपेंड आहे का नाही? ते आपल्यावरती ठरलेले की नाही? आपण ठरलं तर संसार वृक्ष सोडू शकतो, आणि आपण नाहीच ठरवलं तर संसार वृक्ष सोडणारच नाही. आणि तरी आपण ते बिचारा संसाराला दोष देतो, बिचारा नशिबाला दोष देतो. ते बिचारा जिथे तिथे आपल्याला मस्ती लेन आपण जाऊन त्याला चिटकलो. त्याच्यामुळे संत सांगतात की तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करा. आत्मज्ञान प्राप्त केलं तर तुम्हाला भक्ती करायला इकडे तिकडे हिंडायची गरज नाही. माऊली सुद्धा सांगतात तुम्ही व्रत करू नका, उपास करू नका, शरीरात त्राण नसतील तर अकलापूरला जाऊ नका, अक्कलकोटला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, पण आपल्याला तेच करायचंय. आमचे गुरुजी सांगतात पायी आता एवढं डोकी खुशाल लहान परत पायवारी करायची, पंढरपूरची पायाने करायची की डोक्याने करायची? काय वाटतं? पायाने करायची. पण जनाबाई काय म्हटली, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. जनाबाई काय म्हटली, जनाबाई सगळ्यांची लिस्ट काढली आणि ती काय म्हटली माहिती का, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचील ना घरी बसून त्यानेच पंढरपूरला यायचं, उगाच तिकडे काय असं गर्दी करायला यायचं नाही. जनाबाई कोणत्या शाळेत शिकायला गेली होती? तरी पण काढलं वाचव ज्ञान वय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी. जनाबाई तुमच्या आमच्या शाळेत कोल्हापूर शाळेत शिकायला आली का? आली होती ना कोल्हापूर शाळेत? तरी पण म्हणते ना, धरला पंढरीचा चोर धरला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. अशा प्रकारे जनाबाईने सुद्धा भक्ती केली. जी बाई देऊ शकत नव्हती, शाळेत गेली होती, 14 मासाच्या खटल्यामध्ये काम करत होती, ती बाई सुद्धा परमात्म्याला वश करू शकते. तुम्ही म्हणू शकतो का अरे अरे विठ्ठल मायाच्या करता
म्हणू शकतो का? नाही, आपली हिंमत पण होणार नाही. पण तेवढा अधिकार प्राप्त करावा लागतो. संतांना सांगितलं सकलांशी येते सगळ्यांना अधिकार आहे भक्ती करण्याचा. लोकमान्य टिळक का म्हटले, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी नाहीच मिळवणार. ते मिळवणार. तसं आपण आत्मज्ञान मिळवून हा माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. नरदेव भेटला मातीमोड करू नका. संतांना शरण जाते. संत आजही इथे आहेत. संत येत नाही, संत जात नाही. तुमच्या आमच्यासाठी संत नेहमी आहेत. संतांना शरणचा अनुग्रह घ्या, गुप्त ज्ञान घ्या. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, आपण सुद्धा ब्रह्मांड नायक आहोत. पण संत जीवनात आल्यावरती कळेल तुमचं आमचं स्वरूप 3.5 हातापुरतं नाही. आपण सुद्धा आकाशापेक्षा मोठे आणि सगळ्यात छोट्यातल्या छोट्या गोष्टीपेक्षा आपण छोटे आहोत. अशा प्रकारे मातीमोड नरदेव करू नका. संतांना शरणचा अनुग्रह घ्या. सर्वांना सांगावं वाटतं की पवित्र तुळशीची माळ घाला. आता इथून जर पवित्र तुळशीची माळ नाही घातली, मेल्यावरती काय करायला लागेल? ते मड तोंड पण उघडत नाही. तेव्हा काय करतात? प्रत्येक जण जर तो खाली जर जोरात फाकवायचा तुळशीची जुडी बनवण्याची, पण कुंकू तोंडात घालतात. मेल्या सुद्धा त्या मडाला गती का तुळशीच्या पानाशिवाय? जिवंतपणे जर तुळशी आपल्या देहावर तुळशी पद्धत ठेवलं तर किती मोठं बोनस भेटेल. म्हणून सगळ्यांनी असं सांगायचं वाटतं की पवित्र तुळशीची माळ घाला. संतांना शरण जा. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये अर्जुनाला जो अनुग्रह दिला, बाबाजी चैतन्य महाराजांनी तुकोबरांना जो अनुग्रह दिला, गैरीनाथा निवृत्तरायांना जो अनुग्रह गुप्त ज्ञान दिलं, निवृत्तरायाने ज्ञानदादाला जो अनुग्रह दिला, माझी 5 वर्षाची मुक्ताची चांगदेव महाराजांची गोड झाली. चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. विषय खूप मोठा सांगण्याचा आणि विषय मोठा पण विषय खूप सोपा आहे. फक्त परमार्थाची रीत करून जर घेतली तर परमार्थ खूप सोपा आहे. पण पोट भरणं अवघड आहे. परमार्थ खूप सोपं आहे. असे संत जीवनात आले तर भक्तीचं वर्म कळेल. पवित्र तुळशीची माळाला अनुग्रह घ्या. जन्म मरणाच्या फेऱ्यावर दगड टाकू शकतो. आज आपण झालेली सेवा झालेली सेवा हृदय सद्गुरूंची श्रीपदभाग आमचा जाता. तुम्हाला सर्व संतांच्या महात्म्यांच्या नावाची सोबत करायची वाटते. बघा सांगत नाही कोणी कीर्तन करणार, प्रवचन करणार, मला काही येत नाही. पण एका महात्म्याच्या चरणांजवळ बसण्याचा योग झाला. एक संत मला भेटले जीवनामध्ये. त्यांनी माझा अंगीकार केला आणि त्यांनी सांगितलं बरोबर तसं मंजूर आणि शिकवता त्यांनी वेगळं. त्यांनी मला सांगितलं तुला जेवढं कळलं तेवढं सांग, जास्त वाढ करू नको असं सांगितलं. आणि जेवढं कळलं मला तेवढं सांगायचा प्रयत्न केला. मोठा कीर्तनकार प्रवचनकार हेच नाही, जेवढं मला संत जीवनात आल्यावर मला कळलं, परमार्थाची रीत कळली, काय कळलं आणि त्यांच्या सत्तेने बोलण्याचा प्रयत्न केला. काय जर जास्त झालं असं, जास्त झालंय का, कमी झालंय काय नाही ना. आणि जर असं तर ते पण माझ्या संतांचं का माहिती का? असं का म्हणू शकतो? एकनाथ महाराज सांगतात 10व्या क्रमांमध्ये, जनार्दन माझे मन, जनार्दन माझे नयन, जनार्दन माझे वचन, वदनी वक्ता जनार्दन. किंवा दुसऱ्या अध्याय सांगतात माझे शरीर जे चळे